इयत्ता 5वी स्कॉलरशिप या परीक्षेची तयारी करत असताना आजच्या आपल्या या भागात आपण 2017 या वर्षाच्या आपला जो काही बुद्धिमत्ता चाचणी नावाचा विषय आहे या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. बुद्धिमत्ताच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 26 पासून तर 75 पर्यंतचे प्रश्न म्हणजे एकूण 50 प्रश्न 2-2 गुणांसाठी म्हणजे 100 गुणांची बुद्धिमत्ता चाचणी असते. आणि ह्या 100 गुणांचे प्रश्न सहजपणे 1 मिनिटाच्या आत अतिशय योग्य पद्धतीने कसे सोडवायचे, आपल्या बुद्धिमत्तेचा कस कसा लावायचा यावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. चला बघूया बुद्धिमत्ता चाचणी सन 2017ची प्रश्नपत्रिका. तत्पूर्वी स्पर्धा परीक्षेविषयीचे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा, आपल्या शंकांचं निरसन केलं जाईल. चला बघूया प्रश्न क्रमांक 26. दे, न, व, सह, ह, श ही अक्षरं जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा व तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील दुसऱ्या आणि 5व्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे जे अक्षरं दिले आहेत या अक्षरांचा उपयोग करून दे, न, व, स, ह, श या 6 अक्षरांचा उपयोग करून आपण एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आणि त्या अर्थपूर्ण शब्दाच्या दुसऱ्या आणि 5व्या अक्षरापासून एक नवीन शब्द तयार करायचा आणि त्याचा समानार्थी शब्द पर्यायामधून शोधायचा. तर बघा मग या शब्दांमध्ये आपल्याला कोणता अर्थपूर्ण शब्द दडलेला आहे, आपण क्रमाने 1-2 शब्द इकडे तिकडे करून एखादा शब्द तयार करण्याचा प्रयत्न करायचा. तर या ठिकाणी कोणता शब्द तयार होतो बघा, संदेश वहन हा शब्द या ठिकाणी तयार होतो. संदेश वहन. आणि ह्या शब्दातील दुसऱ्या नंबरचं अक्षर दे आणि 5व्या नंबरचं अक्षर ह यांच्यापासून तयार होणारा शब्द आहे देह. देह म्हणजे शरीर किंवा काया. मग या ठिकाणी देह या शब्दाचा समानार्थी शब्द आला आहे काया, म्हणून पर्याय नंबर 3 आपला या ठिकाणी तंतोतंत जुळतोय. पुढे बघा, मित्रप्रेम, कर्तृत्व, ईश्वरनिष्ठा, ध्रुव, राष्ट्रभक्ती, हृदय शस्त्रक्रिया या सर्व शब्दांमध्ये एकूण जोडाक्षरं किती आले आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत. तर या ठिकाणी बघा प्रत्येक शब्दामध्ये काहीतरी जोडाक्षरं आपल्याला दिसत आहेत. तर मित्रप्रेम या शब्दामध्ये त्या ठिकाणी आपल्याला एकूण 2 जोडाक्षरं दिसत आहेत बघा, त्र आणि प्रे. मित्रप्रेममध्ये 2, कर्तृत्वमध्ये 2, तृ आणि त्व, ईश्वरनिष्ठामध्ये श्व आणि ष्टा परत 2 आहेत त्याच्यात. त्यानंतर ध्रुवमध्ये 1, त्यानंतर राष्ट्रभक्तीमध्ये 2, श्र आणि ती. हृदय शस्त्रक्रियामध्ये हृदय 1, स्र 2 आणि क्री 3 आले आहेत. मग आता मोजा बघा या ठिकाणी किती होत आहेत. तर या ठिकाणी जर आपण मोजले 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 3 11, या ठिकाणी 11 बरोबर जोडाक्षरं या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा एकदा नवीन मोजून बघू बघा आपण. या ठिकाणी त्र, प्र, तृ, त्यानंतर त्व, श, ष्टा, ध्रु, श्र, ती आणि श्र आणि क्री अशा 11 शब्द या ठिकाणी आलेले आहेत जोडाक्षर म्हणून आपला पर्याय नंबर किती 1. पुढचा प्रश्न बघा, वरील संख्यामालेत 3ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल. मग 3ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या अगोदर ते आपण बघून घेऊया. 3ची कसोटी आपल्याला माहिती आहे, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निश्चेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3ने निश्चेष भाग जातो. तर मग या ठिकाणी बघा पहिली संख्या आहे 900,
त्यानंतर 6 आणि 4 10 आणि 1 11, 3 2 2 आणि 2 4 आणि 2 6, 5 आणि 4 9, 5 आणि 1 6, 3 आणि 5 8 आणि 1 9, 3 आणि 3 6 आणि 1 7. या सर्व 5 संख्या अशा आहेत की यांना 3ने काय जातो, भाग जातो. 900, 222, 522, 105, 351 यांचा चढता क्रम लावायचा आहे. तर सर्वात लहान संख्या आहे 105, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे 222, त्यानंतर आहे 351, बरोबर, त्यानंतर आहे 522 आणि नंतर येते 900. या झाल्या 5 अशा संख्या की ज्यांना 3ने भाग जातो. हे आपण चढत्या क्रमाने मांडल्या. मध्यभागी येणारी म्हणजेच संख्या 3 नंबरची 351 म्हणजे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 29वा. वरील अक्षरमालेतील उजवीकडून 25वे, 12वे, 22वे आणि 18वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिलं अक्षर कोणतं ते सांगा. उजवीकडून 25वा अक्षर म्हणजे याचा अर्थ आहे 5-5चे गट आहेत. 5 उजवीकडून जर आपण मोजायचं म्हटलं तर बघा या ठिकाणी शेवटचा गट 5चा, 5 10 15 20 25, 25वा अक्षर तुमचं येतं आहे त्या ठिकाणी बरोबर ए. त्यानंतर 12वे अक्षर म्हणजे 5 5 10 आणि 2 12 म्हणजे एन. त्यानंतर 22वा अक्षर म्हणजे 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 22वा म्हणजे डी. त्यानंतर 18वा अक्षर म्हणजे 5 10 15 16 17 18 म्हणजे एच. ANDH या 4 अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे HAND, हँड. हँड म्हणजे हात. आणि ह्या शब्दातील पहिलं अक्षर कोणतं तर एच, पर्याय नंबर 4. प्रश्न क्रमांक 30 ते 34साठी सूचना दिली. गटात बसणारं पद ओळखा. गटात न बसणारं पद ओळखा. प्रश्न 30वा. बटाटे, मुळा, गाजर, रताळे. तर ह्या 4 शब्दांपैकी बटाटा हा शब्द आहे असा की त्याला आपण अंतर्गत खोड म्हणतो किंवा भूमिगत खोड म्हणतो, जमिनीत वाढणारं खोड म्हणतो आणि बाकी सर्व काय आहेत, मुळं आहेत. आणि म्हणून ह्या गटात न बसणारं पद म्हणजे काय, बटाटे, कारण हे अंतर्गत खोड आहे, जमिनीच्या अंतर्गत वाढणारं खोड आहे. याच्यात अन्नाचा साठा केलेला असतो आणि बाकीचे सर्व कशात येतात, मूळ ह्या अंतर्गत गटामध्ये येतात. प्रश्न 31वा. गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा कंसाच्या बाहेर काही अंक दिले आहेत आणि कंसाच्या आतमध्ये काही अंक आहेत. तर बघा 3 एका बाजूला 3 एका बाजूला 4 मध्ये 91 आहे. मग 3 आणि 4चा आणि 91चा एकमेकांशी काय संबंध आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे. दुसऱ्या गटात आहे तोच संबंध लागू पडला पाहिजे, तोच संबंध तिसऱ्या गटात आणि तोच चौथ्या गटात आला पाहिजे. मग 91 हा जो अंक आहे हा कसा तयार झाला. तर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर 91 जर आपण तयार करायचं असेल तर 3चा आणि 4चा एकमेकाशी काय संबंध आला. तर 3चा जर आपण घन केला तर तो 27 येतो, 4चा घन केला 64 येतो आणि दोघांची जर बेरीज केली आपण तर बघा 7 आणि 4 11, आजच्याला 1, 6 आणि 1 7 आणि 2 9 म्हणजे बरोबर 91 तयार होतो. म्हणजे कंसाच्या आजूबाजूला असलेल्या अंकांच्या गणांची बेरीज कंसात मांडलेली आहे असं आपण या पहिल्या पर्यायामधून सांगू शकतो. परंतु दुसऱ्या पर्यायाचा जर आपण विचार केला तर 2चा घन 8 आहे, 3चा घन 27 आहे आणि दोघांची बेरीज 35 येते. म्हणजे इथं हा नियम लागू होत नाही. पुढचा तर तिसरा पर्याय जर आपण बघितला तर 5चा घन 125 आहे, 2चा घन 8 आहे, दोघांची बेरीज 133 येते. इथं पण हा नियम लागू होतोय. परत 4चा घन 64 आहे, 5चा घन 125 आहे, दोघांची बेरीज केली 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, 1 इथं पण हा नियम लागू पडतो. म्हणजेच हा नियम अतिशय योग्य पद्धतीने या ठिकाणी दिला आहे. म्हणजेच पर्याय नंबर 2 ह्या गटात बसत नाही. काय दिलं आहे, घनांच्या बेरजेचं जे काही संख्या तयार होते ती संख्या कंसाच्या आतमध्ये दिलेली आहे.
पुढचा प्रश्न, काही अपूर्णांक आपल्याला दिले आहेत. 4/10, 10/22, 32, 8/22, 6/16. तर यांच्यामध्ये काय नियम वापरला नीट बघा. अंश आणि छेदाचा एकमेकांशी काही संबंध आहे का? संक्षिप्त रूप जो देऊन बघितलं आपण, तर सगळ्यांचं संक्षिप्त रूप समान आहे का? म्हणजे हे सममूल्य अपूर्णांक आहेत का? इथून आपण विचारायला सुरुवात करायची. परंतु हे सममूल्य अपूर्णांक नाहीत का? तर 22 आणि 16 या सहमूळ संख्या आहेत, या एकाच संख्येच्या पाड्यात येत नाहीत, म्हणजेच या सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी दिलेले नाहीत. मग आपण साधा आणि सोपा नियम काय वापरू शकतो नीट बघा. प्रत्येकाचा अंश 1 अंकी आहे, फक्त 10/32चा अंश 2 अंकी आहे असं पण आपण सांगू शकतो, बरोबर. त्यानंतर अजून काही वेगळा नियम आपल्याकडे असेल तर त्याचा पण आपण वापर करू शकतो, परंतु या ठिकाणी आपण साधा आणि सोपा म्हणून पर्याय नंबर 2 या ठिकाणी या गटात बसत नाही असं सांगू शकतो. पुढे प्रश्न 33वा, विधू, अर्क, भानू, मित्र. तर या ठिकाणी हे जे 4 शब्द दिले त्याच्यातला हा पहिला शब्द सोडला तर बाकीचे सगळे शब्द सगा, मित्र ह्या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत. फक्त हा विधू शब्द या ठिकाणी या गटात बसत नाही. पुढे प्रश्न 34मध्ये आकृती दिली आणि कोणती आकृती या गटात बसत नाही ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपण काय केलं आहे, हे 3 चिन्ह शिरोबिंदूंच्या जवळ या ठिकाणी दिलेले आहेत. तर प्रत्येकामध्ये असलेले चिन्ह पहिल्यांदा एक समान आपल्याला दिसत आहेत, परंतु त्यांना त्या ठिकाणी कुठंतरी एका क्रमाने फिरवलेलं आहे बघा. आता या ठिकाणी हे जे चांदणीचं चिन्ह आहे ते खाली आलं आहे, स्वस्तिक इकडच्या बाजूला गेलं आहे, त्रिकोणवरती गेलं आहे, बरोबर. म्हणजे एक शिरोबिंदू या ठिकाणी ते घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवले, तिघं चिन्ह. पुढच्या गटात जर आपण गेलो तर पुढे सुद्धा घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने गेले बघा. स्वस्तिक वर गेलं, त्यानंतर स्टार खाली आला, त्रिकोण खाली आला, बरोबर. स्टार उजवीकडे आला आणि त्रिकोण डावीकडे आला. तर आता पुढे काय झालं पाहिजे होतं, तर हा स्टार वरच्या बाजूला गेला पाहिजे होता, बरोबर. स्वस्तिक खाली पाहिजे होतं, स्वस्तिक आहे खाली, परंतु त्रिकोण आणि स्टारची या ठिकाणी बरोबर आदलाबदल झालेली दिसत नाही. हा स्टार इथं जसाच्या तसा दिसतो आहे आणि त्रिकोण उलट दिशेने वरती चालला गेला आहे, म्हणून या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय या गटात बसत नाही असं आपण सांगू शकतो. प्रश्न 35कडे जाऊ. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. तर बघा हा जो प्रश्न आहे हा मागील एका प्रश्नपत्रिकेत पण रिपीट झाला आहे बघा. काय करायचं आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर पहिला अंक बघा 14 आहे, पुढे आपल्याला दिला आहे 19, 19 नंतर पुढे दिला आहे 29, 29 नंतर आला आहे 40, 40 नंतर 44, 44 नंतर 52, 52 नंतर 59 आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. तर बघा इथं 14 आहे, 14मध्ये आलेले अंक 4 आणि 1 5, 14मध्ये मिळवा, 19 झाले. 19मध्ये 9 आणि 1 आहे, दोघांची बेरीज करा 10, त्याच्यात मिळवा, 29 झाले. 29मध्ये 9 आणि 2 आहे, दोघांची बेरीज करा 11, 11 19मध्ये मिळवा, 40 झाले बघा. 40मध्ये आहे 0 आणि 4, दोघांची बेरीज करा 4, 40मध्ये मिळवा, 44 झाले. 44मध्ये आहे 4 आणि 4 8, 8 44मध्ये मिळवा, 52 झाले. 52मध्ये आहेत 5 आणि 2, दोघांची बेरीज करा 7, 52मध्ये मिळवा 59 आहे. आता 59 या अंकामध्ये आपल्याला 9 आणि 5ची बेरीज 14 मिळवायची आहे, म्हणजे उत्तर येणार बघा तुमचं 9 4 13, आजच्याला 1, 5 आणि 2 7, म्हणजे 73 आपलं या ठिकाणी उत्तर येणार, म्हणून पर्याय नंबर किती 4. पुढे बघा चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे आणि हे चुकीचं पद ओळखण्यासाठी आपल्याला काहीतरी एक नियम या ठिकाणी सांगायचा आहे आणि तो नियम कोणता तो व्यवस्थित शोधून काढायचा आहे बघा. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आपल्याला दिसतो आहे, या प्रश्नात पहिली जी संख्या दिली आहे ती आहे 14, 14 नंतर आहे 18, 18 नंतर आहे 26, बरोबर. 26 नंतर आहे तुमची 38, 38 नंतर आहे 62, 62 नंतर आहे 76, 76 नंतर आहे 102. या प्रत्येक संख्येचा जर आपण विचार केला तर या प्रत्येक संख्येमध्ये बघा सर्व संख्या सम आहेत, बरोबर. व सम असून
त्यांच्यातील जे अंक आहेत त्यांचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर आपल्याला असं दिसतं की ह्या गटामध्ये 76 हा जो अंक आहे हा या गटात बसत नाही. कारण बघा इथं 4 मिळवले, त्यानंतर पुढे मिळवलेत 10, आपला 8, त्यानंतर पुढे मिळवलेत 12, बरोबर. म्हणजे 4, 8, 12, 12 नंतर पुढे बघा या ठिकाणी 14 मिळवले आहेत, 24 मिळवले आहेत आणि 24 नंतर पुढे आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर 62 नंतर 76 येतात. 76 चुकीचं आहे. तर या ठिकाणी बघा फरक जर आपण बघितला तर 4चा आहे, 8चा आहे. 4 1 4, 4 2 8, 8 नंतर 12चा आहे, 12 नंतर 24चा आहे, बरोबर. आता 24 नंतर जर आपण बघितलं तर 4च्या पटीतल्या सर्व संख्या आपल्याला दिसत आहेत. मग 28चा फरक असला पाहिजे होता, बरोबर. मग याच्यात जर आपण 28 टाकले तर किती होतात बघा. तर बरोबर 70, 70 आणि 20 90 होतात, बरोबर. आणि 90मध्ये पुढे 32 टाकले व 90मध्ये परत 12 टाकले तर 102 होतात. म्हणजे 4च्या पटीतला फरक असला पाहिजे, परंतु इथं 76मध्ये 4च्या पटीतला फरक आपल्याला दिलेला नाही आहे. 14चा फरक दिसतोय म्हणून 76 ही संख्या या गटात बसत नाही. पुढचं बघा प्रश्न 37वा. एक अक्षरमालिका दिली आहे आणि या अक्षरमालिकेमध्ये 3 प्रश्नचिन्ह आहेत. त्या 3 प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणारे अक्षर पर्यायामधून कोणत्या पर्यायात योग्य पद्धतीने दिले आहेत तो पर्याय आपल्याला शोधून काढायचा आहे. तर बघा ACC म्हणजे ए नंतर 2 वेळा सी आलेलं आहे, त्यानंतर ए नंतर 3 वेळा डी आलेला आहे, त्यानंतर ए नंतर काय येणार ई नंतर काय येणार एफ, बरोबर. मग बघा प्रत्येक गटाची सुरुवात येणे झालेली आहे. मग येणे झाल्यानंतर पहिला गट आहे ACC पर्यंत, त्यानंतर ADD पर्यंत, त्यानंतर AEE. आता पुढे जर आपण बघितलं तर ए इथं येतो आहे. मग आता हे जे काही सी आहे, डी आहे, ई आहे आणि एफ आहे यांच्या संख्या कशा बदलल्या आहेत बघा. सी 2 वेळा आहे, डी 3 वेळा आहे, ई 5 वेळा पाहिजे आणि एफ 7 वेळा पाहिजे. प्रत्येक अंक मूळ संख्ये एवढ्या वेळा त्या ठिकाणी घेतलेले आहेत. मग आता बघा ई इथं किती दिले 4, म्हणजे 5वा ई राहिलेला आहे. पुढचा गट परत येणे सुरू होईल, म्हणजे इथं तुमचा ई येणार, या प्रश्नचिन्हाच्या जागेवर ए येणार. मग राहिला आता बघा 1 2 3 4 5 6 वेळा आहे, म्हणजे इथं 7वा एफ येणार. म्हणजे उत्तर आपलं येणार EAF म्हणजे पर्याय नंबर किती 3. लक्षात घ्या ACC म्हणजे ए नंतर सी 2 वेळा, ए नंतर डी 3 वेळा, ए नंतर ई 5 वेळा आणि ए नंतर एफ 7 वेळा. आता पुढे ए नंतर जे काही अक्षर येणार जी ते आपल्याला इथं दिलं नाही, पण आपण जर क्रमाने गट बघत गेलो तर पुढचा जो जी अक्षर येईल तो 11 वेळा त्या ठिकाणी येईल, कारण पुढची मूळ संख्या काय आहे त्या ठिकाणी 11 आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण हे जे काही अंक दिले अक्षरं दिलेत याच्या पुढील बाजूस हे 2 3 5 7 वेळा त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. प्रश्न 38वा बघा. पुढील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते ओळखा. आता या ठिकाणी एक माशाचं चित्र दिलं आहे. माशाच्या तोंडाजवळ एक टिंब म्हणजे डोळ्याचा आकार आहे, त्याच्या आतमध्ये एक बाण दाखवला आहे, तो बाण शेपटीकडे जातो आहे आणि हे माशाचं चित्र 90 अंशातून गळ्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजे गठीवत पद्धतीने फिरवलं आहे बघा. प्रत्येक याच्यात बघा गठीवत पद्धतीने हा गेला उजवीकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं आहे, याचं तोंड वरती गेलं म्हणजे हा असा फिरला, त्यानंतर हा असा फिरला, बरोबर. त्यानंतर हा असा फिरला, आता त्यानंतर हा असा फिरेल म्हणजे याचं तोंड जाईल वरती, बरोबर. शेपटी येईल खाली, तोंड वरती नाही डाव्या बाजूला येईल, शेपटी जाईल उजवीकडे. म्हणजे याचा अर्थ असा हा जो माशाचा आकार आहे तो ह्या पद्धतीने असा होणार. हा मधला जो बाण आहे तो इकडच्या बाजूला जाणार, बरोबर. आणि हा डोळा इथं दिसणार आपल्याला. मग अशा पद्धतीचं चित्र आपल्याला ज्या पर्यायामध्ये दिसत असेल तो पर्याय आपल्याला ओळखायचा आहे आणि तो पर्याय कोणता आहे बघा. बरोबर या ठिकाणी तोंड
डावीकडे याच्यात आणि याच्यात आणि याच्यात तिघांमध्ये दिसतंय, परंतु याचा बाण तोंडाकडे जातोय, याच्यात डोळाच दिला नाही आहे, म्हणून पर्याय नंबर आपला किती येतो आहे? बरोबर तंतोतंत 4. प्रश्न पुढचा बघूया 39वा. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद त्या ठिकाणी तुम्हाला ओळखायचे आहे. संख्या दिल्या आहेत 26, 26 नंतर आहे 37, 37 नंतर आहे 50, 50 नंतर आहे 63, 63 नंतर आहे 86, 86 नंतर आहे 109. आणि या ठिकाणी कोणतं पद चुकीचं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा 26, 26मध्ये 11 टाका, 37 झाले. 37मध्ये 13 टाका, झाले 50. आता 50मध्ये 17 टाका, म्हणजे इथं तुमचा पाहिजे होता बरोबर 67. 67मध्ये 19 टाका, बरोबर आले बघा तुमचे 86. 76 आणि 10 86. 86मध्ये तुमचे 23 टाका, 6 आणि 3 9, 8 आणि 2 10, 109. म्हणजे प्रत्येकामध्ये येणारा जो फरक आहे हा क्रमाने येणाऱ्या मूळ संख्ये एवढा आहे. क्रमाने येणाऱ्या मूळ संख्येमध्ये बघा 11, 13, 17 पाहिजे होता, म्हणजे हा 63 या ठिकाणी चुकीचा आलेला आहे. पर्याय नंबर 3 आपला या गटात बसत नाही. 17, 17 नंतर 19चा फरक बरोबर येतो आहे, बरोबर. त्यानंतर आहे 23चा फरक. 11, 13, 17, 19, 23 असा फरक त्या ठिकाणी क्रमाने वाढत वाढत जातो आहे. क्रमाने येणाऱ्या मूळ संख्ये एवढा फरक त्या ठिकाणी दिला आहे. प्रश्न क्रमांक 40वा बघू. रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले, किरणाला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला चौकोन म्हटले, बरोबर. चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले. तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल? जीवा काढायची. जीवा ही वर्तुळाशी संबंधित आहे आणि वर्तुळाला आपण काय म्हटलं आहे? आयत म्हटलं आहे. या ठिकाणी बघा वर्तुळाला आपण म्हटलं आहे आयत, बरोबर. आणि जीवा ही वर्तुळात असते, म्हणजे जीवा हा घटक कोणत्या आकृतीत येणार? तर आयत या आकृतीत येणार, म्हणजे पर्याय नंबर किती? 4. प्रश्न 41वा. आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज 52 वर्षे आहे. त्यांच्या वयामधील फरक 28 वर्षे आहे. तर मुलाचे 2 वर्षानंतरचे वय किती वर्ष होईल? तर या ठिकाणी काय करायचं नीट लक्षात घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला करायचं काय? आई आणि मुलगा दोघांच्या वयांची बेरीज 52 आहे. मग आपण काय करूया? आईचं वय x, मुलाचे वय y, दोघांची बेरीज 52 आणि दोघांच्या वयामधील फरक दिला आहे 28. ही झाली बेरीज. तर दोघांच्या वयामधील फरक म्हणजे आईच्या वयातून मुलाचं वय वजा केलं तर 28 येतं आणि हे दोन्ही समीकरणांची जर आपण बेरीज केली तर y कॅन्सल होतो. 2x बरोबर तुमचे बघा 52 ने 28ची बेरीज केली तर 80 होतात. म्हणजेच आईचं वय 40 वर्षे येतं, मुलाचं वय 12 वर्षे आलं. आजच्या दिवसाला मुलाचं वय 12 वर्ष आलं. तर 2 वर्षांनी मुलाचं वय 12 आणि 2 किती होईल? 14 वर्ष, म्हणजेच पर्याय नंबर 3. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. दोघांच्या आजच्या वयांची बेरीज 52 आहे. दोघांच्या तोंडी सोडवायचं असेल तर कसं सोडवायचं बघा. दोघं संख्यांची बेरीज करून त्याला 2ने भागायचं, म्हणजे मोठ्या व्यक्तीचं वय आपल्याला मिळतं. म्हणजे 52 ने 28ची बेरीज करा, त्याच्या निम्मे करा, आईचं वय तुम्हाला मिळेल. आलेल्या आईच्या वयाला त्या ठिकाणी 52मधून वजा करा, मुलाचं वय मिळेल, त्याच्यात 2 मिळवा. मुलाचं 2 वर्षानंतरचं वय आलं 14 वर्ष. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 42. दररोज एक पेपर याप्रमाणे सोमवारी भाषा विषयाने परीक्षेची सुरुवात झाली. मराठी व इंग्रजी विषयांच्या परीक्षेच्या पेपर दरम्यान परिसर विषयाचा पेपर होता. बघा पहिला पेपर होता भाषा, बरोबर. मराठी व इंग्रजी या विषयांच्या परीक्षेच्या पेपरच्या दरम्यान परिसर विषयाचा पेपर होता. इंग्रजी विषयाच्या पेपरनंतर गणित विषयाचा पेपर होता. परिसर 2 नंतर तिसऱ्या दिवशी परिसर 1 या विषयाचा पेपर होता. तर गणित या विषयाचा पेपर
कोणत्या वारी होता? तर आता या ठिकाणी नीट बघा, दररोज एक पेपर या पद्धतीने सोमवारी भाषा विषयाने परीक्षेची सुरुवात झाली. मग बघा, सोमवार जर आपण घेतला, सोमवारी परीक्षा सुरू झाली, त्या दिवशी होता पहिला पेपर भाषा, बरोबर. आता मराठी व इंग्रजी या विषयांच्या परीक्षेच्या पेपरच्या दरम्यान परिसर 2 विषयाचा पेपर होता, बरोबर. मग आता समजा या ठिकाणी भाषा हा विषय वेगळा दिला आहे, मराठी हा एक विषय वेगळा दिलेला आहे, बरोबर. मग समजा आता आपण बघितलं इथं की इंग्रजी, जर आपण याला भाषेला मराठी म्हटलं तर यानंतर येणार परिसर 2 आणि मग नंतर येणार इंग्रजी. परंतु पुढे असं म्हटलं आहे की परिसर 2 नंतरच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजे या ठिकाणी मंगळवारी येणार परिसर 2, बुधवारी येणार इंग्रजी, बघा येते का लक्षात. सोमवारी परीक्षा सुरू झाली, भाषा म्हणजे मराठीचा पेपर, बरोबर. आता मराठी आणि इंग्रजीच्या दरम्यान परिसर 2 येतोय, बरोबर. इंग्रजी विषयाच्या पेपरनंतर गणिताचा पेपर येतोय, म्हणजे गुरुवारी आला तुमचा गणित, गुरुवारी आला गणित. त्यानंतर इंग्रजी विषयाच्या पेपराच्या म्हणजे विषयाच्या पेपर होता, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी परिसर 1 आहे. तिसऱ्या दिवशी इंग्रजीच्या तिसऱ्या दिवशी कोणता पेपर आहे? परिसर 1चा. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की तर गणित या विषयाचा पेपर कोणत्या वारी होता? तर गुरुवारी होता. पर्याय नंबर किती? 3. तर या ठिकाणी गणिताचा जो पेपर येतो आहे तो बरोबर कोणत्या दिवशी येतो आहे? गुरुवारी, म्हणजे पर्याय नंबर 3. पुढे प्रश्न 43वा, दीक्षाची आई माझ्या आईला आई म्हणते. दीक्षाची आई, आता बघा, माझी आई आणि दीक्षाची आई यांची दोघांची आई कॉमन आहे, म्हणजे माझी जी आई आहे ती दीक्षाच्या आईची आई आहे. तर दीक्षा माझी कोण? बघा, दोघांची आई समान आहे, म्हणजे दीक्षाची आई माझी कोण आली? बहीण. आणि माझ्या बहिणीची मुलगी दीक्षा आहे, म्हणजे दीक्षा माझी कोण आली? भाची. पर्याय नंबर 4. प्रश्न 44वा, खालील आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती? एकूण त्रिकोणांची संख्या किती? बघा, हा वरती एक त्रिकोण आहे, तोंडाच्या आतमध्ये डोक्यावर 1, तोंडाच्या आतमध्ये आहेत 3. त्यानंतर बघा या ठिकाणी टायमध्ये 1 दिसतोय 4, आणि खाली बघा 1 2 3 4 5 6 7, किती आहे? 7. म्हणजे याचा अर्थ एकूण किती झाले बघा, वरच्या बाजूला 1, तोंडाच्या आतमध्ये 3, त्यानंतर टायमध्ये 1 झाले 5, आणि खाली आहेत 7. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी एकूण झाले 12 त्रिकोण, म्हणजे पर्याय नंबर तुमचा येतो आहे 4. पर्याय नंबर या ठिकाणी तुमचा बरोबर किती आला? 4. या ठिकाणी 12 त्रिकोण आहेत. पुढचा प्रश्न 45वा, खालील आकृतीत एकूण चौकोनांची संख्या किती? या ठिकाणी एकूण चौकोनांची संख्या किती ते आपल्याला मोजायचं आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला जर चौकोन मोजायचे असतील तर आपण 1 2 3 आणि 4 नाव देऊ. तर या ठिकाणी पहिला चौकोन कोणता तयार होतो तो आपण बघूया. त्रिकोण आहेत सगळे, आणि या सगळ्या त्रिकोणांना एकत्र करून यांच्यापैकी काही त्रिकोण एकत्र केले असतात चौकोन तयार होतात. तर ते कोणते कोणते बघा, 1 अधिक 3 म्हणजे 1 2 3 मिळून 1 तयार झाला. त्यानंतर 1 3 4 मिळून 1 तयार झाला. 1 3 4 मिळून 1 झाले तुमचे 2. 2 आणि 3 मिळून 1, 3 आणि 4 मिळून 1, 2 3 4 मिळून 1, 1 2 3 4 5 झाले. अजून बघा, 1 आणि 3 मिळून 1 तयार होतो आहे. असे या ठिकाणी 6 त्रिकोण तयार होत आहे. 1 2 3 1 3 4,
2 आणि 3 मिळून 1, 3 आणि 4 मिळून 1, त्यानंतर 2, 3, 4 मिळून एक समलंब चौकोन तयार होतो. त्यानंतर 1 आणि 3 मिळून एक पतंग तयार होतं. या समभुज चौकोन तयार होतो. अशा पद्धतीने 6 चौकोन या ठिकाणी तयार होतात. प्रश्न 45 बघा. प्रश्न क्रमांक 46 आणि प्रश्न क्रमांक 47साठी आरशातील प्रतिमा कशी दिसेल असं आपल्याला विचारलं आहे. तर आरशातील प्रतिमा आपल्याला काढायची असेल तर या ठिकाणी बघा काय होईल. हा षटकोन आहे. हा षटकोन ह्या पद्धतीने असा तयार होणार. त्याच्या आतमध्ये 2 त्याचे समजा रेषा त्या ठिकाणी मध्यभागी दिल्या आहेत. हा एन इकडे जाईल आरशाकडे, परंतु तो उलटा होईल. आता उलटा जर बघितला तर आपण कुठं दिसतोय बघा, याच्यात दिसतोय, याच्यात दिसतोय, बरोबर. हा इकडच्या बाजूला चालला गेला म्हणजे पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 3 मध्ये तो आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतोय, उलटा दिसतोय, बरोबर. मग आता उलटा म्हणजे नेमका कसा बघा, या ठिकाणी हा असा होईल, त्यानंतर हा यम इकडच्या बाजूला येईल आणि यम सुलटाच्या सुलटाच राहील बघा. म्हणजे या पद्धतीने आपण या ठिकाणी सांगू शकतो हा षटकोन ह्या पद्धतीने तयार होईल, बरोबर. मग अशी आकृती कुठं दिसते बघा, पर्याय नंबर 3 मध्ये, कारण इथं यम हा उलटा होऊन गेलेला आहे, पाण्यातील प्रतिमासारखा दिसतोय, म्हणून पर्याय नंबर 3 आपला जुळतोय. पुढे परत एकदा आरशातील प्रतिमा आपल्याला सांगायची आहे. तर आरशातील प्रतिमा सांगायची असेल तर बघा, हा या ठिकाणी जो पंचकोन दिलेला आहे हा पंचकोन उलटा होईल. हा जो ई दिला आहे हा इकडच्या बाजूला येणार, म्हणजे तुमचा हा ई कसा होईल बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा ई असा होईल, इकडच्या बाजूला येणार. हा डी आहे, हा डी असा होणार. मग ई आणि डी बघा इथं आहे, या डीचं तोंड इकडे जाणार, असा नाही होणार, या ठिकाणी तो होणार ह्या पद्धतीने. मग बघा इथं पर्याय नंबर तो 4 मध्ये आपल्याला दिसतोय आणि 3 मध्ये दिसतोय, पण 3 मध्ये त्याची अदलाबदल झालेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे. ई आणि डी वरूनच आपण सगळं काही ठरवू शकतो. आणि जर का समजा असे 2 पर्याय असतील तर इतर चिन्हांचा आपण त्या ठिकाणी उपयोग करायचा. प्रश्न 48. पुढे दिलेल्या प्रश्न आकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर पर्यायामधून शोधा. आता पाण्यातील प्रतिमा आपल्याला या ठिकाणी सांगायची बघा. आणि पाण्यातील प्रतिमेमध्ये काय होतं, नेमकं वरचा भाग खालच्या दिशेने, खालचा भाग वरच्या दिशेने जातो. म्हणजे याचा अर्थ काय होईल, हे या ठिकाणी हा जो गोलाकार भाग दिसतोय आपल्याला तो त्या ठिकाणी उलटा होणार, बरोबर. त्यानंतर हा जो काही शंकूसारखा भाग दिसतोय हा पण उलटा होणार, म्हणजे याच्या टीचा जो भाग आहे तो टी खालच्या बाजूला जाणार आणि खालच्या बाजूला गेणार. तर बघा आकृती क्रमांक 1 आणि आकृती क्रमांक 1 मध्ये नाही, पण आकृती क्रमांक 3 मध्ये बघा बरोबर उलटा झालेला आहे. परंतु बरोबर आहे बघा, पर्याय नंबर किती येणार आपला, 3च तंतोतंत बरोबर येणार. का तर बघा या ठिकाणी हा जो एच दिसतोय हा वरच्या बाजूला आहे, याच्यात बी वरच्या बाजूला आहे, परंतु या ठिकाणी हा जो टी आहे टीची रेषा अर्धवट आहे, इथं पूर्ण दिसते, म्हणून पर्याय नंबर 4 न येता पर्याय नंबर किती येणार आपला 3. प्रश्न क्रमांक 48साठी पर्याय नंबर आपला किती आला, 3 बरोबर आला पाण्यातील प्रतिमेसाठी. पुढचं पाण्यातील प्रतिमा आपल्याला सांगायची आहे. प्रश्न क्रमांक 49साठी प्रश्न आकृती दिली, याची पाण्यातील प्रतिमा आपल्याला सांगायची असेल तर बघा हा जो भाग आहे हा बरोबर अशा पद्धतीने दिसेल, बरोबर. म्हणजे याचा अर्थ बघा याच्यात सुद्धा हा जो काही भाग आपल्याला दिसतोय बघा या पद्धतीने हा उलटा होणार, म्हणजे याचा अर्थ हा असा होणार आणि इथून ही रेषा अशी जाणार, बरोबर. हा गोल आणि हा खालच्या बाजूने या पद्धतीने होणार, म्हणजे पर्याय नंबर आपला किती जुळतोय, 3 नंबरचा जुळतोय. पुढचा 50वा प्रश्न बघा. सहलीला गेलेल्या शुभम गडाच्या भिंतीवर टोकदार वस्तूने नाव कोरू लागला. या प्रसंगी तुम्ही काय कराल. सामाजिक बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न आहे. सहलीला गेलेला शुभम गडाच्या भिंतीवर टोकदार वस्तूने आपलं नाव कोरू लागला, तर या प्रसंगी तुम्ही त्याला काय कराल. मित्र म्हणून माझे नाव कोरण्यास सांगेन. सार्वजनिक ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याविषयी त्या ठिकाणी त्याला समजावेन. त्याला लिहिण्यास सहकार्य करणार नाही.
त्याला भिंतीवर लिहिण्यात जबरदस्ती करेन, म्हणजे याचा अर्थ पर्याय नंबर आपण त्याला काय सांगणार, पर्याय नंबर 2, सार्वजनिक ऐतिहासिक वास्तूंचे जतन करायचं, त्याची नासधूस करायची नाही, त्याच्यावर आपलं नाव कोरायचं नाही. या ठिकाणी अशा पद्धतीने मी त्याला समजून देणार, म्हणजे पर्याय नंबर 2. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय त्या ठिकाणी लिहा. मोरे त्रिंबक पिंगळे हे प्रधान होते. तर निराजी रावजी म्हणजे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मोरो त्रिंबक पिंगळे हे काय होते, प्रधान होते. तर निराजी रावजी हे न्यायाधीश होते, म्हणजे ज्याचा अर्थ असा पर्याय नंबर 1 त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की निराजी रावजी हे काय होते, न्यायाधीश होते, असं आपण त्या ठिकाणी, म्हणून पर्याय नंबर 1 बरोबर आला. प्रश्न 52. 21 जून आपल्याकडे सर्वात मोठा दिवस असतो 21 जूनचा. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आपण दिवस आणि रात्र समान असतात. तर 22 डिसेंबरला आपल्याकडे दिवस हा लहान असतो आणि रात्र ही सगळ्यात मोठी असते. म्हणजे आपल्याकडे सगळ्यात मोठी रात्र असलेला त्या ठिकाणी 22 डिसेंबर हा दिवस आपण सांगू शकतो. म्हणजे पर्याय नंबर आपला किती आला, 2. आपल्याकडे सर्वात मोठी रात्र असते 22 डिसेंबरला. पुढचा प्रश्न बघा. पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचा एकमेकांशी काही संबंध आहे. एक चौरस दिला आहे, चौरसाचे 2 कर्ण आहेत आणि या कर्णाच्या मुळे तयार होणारा जो सगळ्यात उजवीकडचा त्रिकोण आहे त्याच्यात 3 आडव्या रेषा आहेत. पुढच्या त्याच्याशी जुळणाऱ्या आकृतीमध्ये ह्या रेषा डावीकडे गेल्या आणि त्या उभ्या झाल्या, म्हणजे विरुद्ध दिशेला जाऊन त्या विरुद्ध दिशेला गेल्या. आता या ठिकाणी परत एक चौरस आहे, ज्याचे 4 भाग केले आहेत. वरच्या बाजूला 3 रेषा दिल्या आहेत, आडव्या दिल्या आहेत. आता त्या 3 रेषा खालच्या बाजूला येतील आणि त्या कशा होतील, उभ्या. म्हणजे पर्याय नंबर किती जुळतोय बघा आपला या ठिकाणी, पर्याय नंबर बरोबर 2. पुढचा प्रश्न बघा. 24ला 8 तर 36ला किती. 24ला 8 बरोबर, तर 36ला किती, 26, 27, त्यानंतर 24 आणि 28. तर हा जो 8 तयार झाला हा कसा तयार झाला बघा. दशक स्थानी जो अंक आहे 2 याचा घन दिला आहे आपल्याला 8. तर दशक स्थानी कोणता अंक आहे, 3. 3चा घन आहे 27, म्हणून पर्याय नंबर आपला त्या ठिकाणी येतोय 2. पुढचा प्रश्न 54वा प्रश्न. 3927, 4845, 1845 आणि ह्या गटाशी जुळणारा शेवटचा अंक, चौथा अंक आपल्याला शोधून काढायचा आहे. तर 3927 याच्यापासून 4845 कसा तयार झाला, तर बघा 3चा 4 झाला म्हणून 1चा 2 होईल. 9चा 8 झाला म्हणून 8चा 7 होईल. 2चा 4 झाला म्हणजे 4चा 6 होईल. 7चा 5 झाला म्हणजे 2ने कमी केला तर 5चा 2ने कमी काय होईल, 3. 2763 म्हणजे पर्याय नंबर 1 येणार. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 56 व 57 साठी सूचना दिली आहे. खालील प्रश्न आकृतीस तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायांमधून शोधा. सेम अशी आकृती आपल्याला पर्यायांमधून शोधायची. तर बघा पर्याय नंबर 3 बघा. तंतोतंत जुळणारी आकृती, बाण डाव्या भागात आहे, ही रेषा बाण उजव्या भागात आहे, ही रेषा डाव्या भागात आहे. बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा बाण उजवीकडे आहे, ही रेषा डावीकडे आहे, ही रेषा खाली जाते, ही जीवा डावीकडच्या भागात आहे. म्हणजे पर्याय नंबर 3 आपला या ठिकाणी तंतोतंत जुळतोय. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 57. तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची पुन्हा एकदा. तर या ठिकाणी बघा कोणती आकृती तंतोतंत जुळते. तर बघा निरीक्षण करा फक्त, आपल्याला लगेच लक्ष येतील की आकृती क्रमांक 2 या आकृतीशी तंतोतंत जुळते. पुढचा प्रश्न. प्रश्न 58. एका रांगेत विराटच्या उजवीकडे 15 मुले आणि डावीकडे 21 मुलं आहेत. हा विराट, याच्या उजवीकडे म्हणजे इकडे 15, याच्या डावीकडे म्हणजे इकडे 21. याच रांगेत मध्यभागी उभा असलेला विनीतचा क्रमांक किती. एकूण किती झाले बघा.
21 आणि 15 36 आणि 1 37 मुलं त्या रांगेत आहेत. म्हणजे 18 इकडे 36 आणि इथं मध्ये उभा असेल कोण? विनीत. म्हणजे विनीतचा क्रमांक असेल 19वा, पर्याय नंबर 2. प्रश्न क्रमांक 59. एका हजेरी पत्रकात संगीताच्या सुरुवातीपासून 10वा क्रमांक आहे. म्हणजे संगीताच्या अगोदर त्या ठिकाणी 9 मुली आहेत. सनीचा शेवटून 20वा क्रमांक आहे. ही संगीता, हा सनी, याच्या मागे 19 आहेत, हा 20वा, ही 10वी. संगीता आणि सनी यांच्यामध्ये 15 मुलं आहेत. यांच्या दोघांच्यामध्ये 15 मुलं आहेत. तर हजेरी पत्रकात एकूण किती मुलं आहेत? आता सगळ्यांची बेरीज करायची बघा आपल्याला. संगीताच्या अगोदर 9, सनीच्या नंतर 19, म्हणजे बघा हा 9, 10 बरोबर, हे 20 आणि आतमध्ये 15. म्हणजे बघा 9 ने 1 10, 10 ने 1 11, 11 आणि 19 झाले तुमचे 20, 30 आणि 15 35. त्या ठिकाणी एकूण 35 मुलं आहेत असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. नाही, 30 आणि 15 45 मुलं आहेत. हे 30 झाले एकूण, हे 10 आणि हे 20, 30 आणि मध्ये 15, म्हणजे 45 मुलं त्या ठिकाणी हजेरी पत्रकात आहेत. प्रश्न 60वा. रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. तिच्या डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरली. ती तिच्या डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरली. काटकोनात 2 वेळा फिरणं म्हणजे 180 अंशातून फिरणं, म्हणजे बरोबर विरुद्ध दिशेला जाणं. मग बघा, तिचं तोंड पहिल्यांदा कुठं होतं? पश्चिमेकडे होतं. ती काटकोनात 2 वेळा फिरली म्हणजे तिचं तोंड गेलं पूर्वेकडे. बघा, समजा इथं ती उभी होती, तिचं तोंड होतं पश्चिमेकडे. ती तिच्या डाव्या बाजूने 2 वेळा काटकोनात फिरली. 1 वेळा फिरली तर इथं येणार, 2 वेळा फिरली तर इथं येणार, म्हणजे तिचं तोंड आता कोणत्या दिशेला येणार? पूर्वेकडे. म्हणजे तिची पाठ कोणत्या दिशेला असेल? पश्चिम दिशेला असेल. पर्याय नंबर 4. प्रश्न 61वा. रुक्साना पश्चिमेला 19 किलोमीटर गेली. त्यानंतर ती दक्षिणेला 13.5 किलोमीटर गेली. त्यानंतर पूर्वेला 7.5 किलोमीटर गेली. नंतर 13.5 किलोमीटर जाऊन थांबली. नंतर उत्तरेला 13.5 किलोमीटर जाऊन थांबली. तर ती मूळ ठिकाणापासून आता किती अंतरावर आहे? तर बघा, या ठिकाणी आपल्याला चित्र तयार करावं लागेल. रुक्साना पहिल्यांदा पश्चिमेला गेली. आता या ठिकाणी बघा, समजा रुक्साना इथं होती असं आपण समजू. इथून ती पश्चिमेला गेली म्हणजे इकडच्या बाजूला गेली. किती किलोमीटर? 19 किलोमीटर. इथं ती थांबली. इथून ती दक्षिणेला गेली 13.5 किलोमीटर. त्यानंतर पूर्वेला गेली 7.5 किलोमीटर. पुन्हा उत्तरेला गेली 13.5 किलोमीटर. म्हणजे इथं आली ती, हे अंतर आलं 13.5. म्हणजे बघा, हे दोघं समान झाले. इथं 90 अंशाचा कोण, इथं 90 अंशाचा कोण, म्हणजे हा तयार झाला आयत. हे 7.5 आले. म्हणजेच ती निघालेल्या ठिकाणापासून, मूळ ठिकाणापासून आता 7.5 किलोमीटर. 19मधून 7.5 गेले. कारण इकडचं अंतर आपल्याला काढायचं, कारण ती इकडनं निघाली बघा. 19मधून 7.5 गेले. म्हणजे 11.5 किलोमीटर अंतरावरती आता असेल मूळ ठिकाणापासून. पर्याय नंबर 3. प्रश्न 62वा. मंदाचा जन्म 8 जुलै 2007ला रविवारी झाला. तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येणार? तर बघा, तिचा जन्म झाला 2007ला. तिचा पहिला वाढदिवस असेल 2008ला आणि दुसरा वाढदिवस असेल 2009ला. पहिल्या जन्माच्या दिवशी रविवार होता. तर 2008ला जुलै महिना असल्या कारणाने आणि 2008 हे लीप वर्ष असल्या कारणाने तिचा वाढदिवस 1 दिवस पुढे सरकेल. म्हणजे मंगळवारी असेल. आपला 2 दिवस पुढे सरकेल. सोमवारच्या ऐवजी मंगळवारी असेल. तर 2009ला तिचा वाढदिवस कोणत्या वारी असेल? बुधवारी असेल. म्हणजे पर्याय नंबर आपला
या ठिकाणी 4 जुळतो आहे बघा. लक्षात ठेवा, प्रत्येक सामान्य वर्षाला 1 दिवस पुढे सरकतो ती तारीख, बरोबर. परंतु लीप वर्षाला ती 2 दिवस पुढे सरकते. म्हणजेच 8 जुलै 2008ला सोमवारच्या ऐवजी मंगळवार असेल, तर 8 जुलै 2009ला बुधवार असेल. पर्याय नंबर 4 म्हणजे तिचा दुसरा वाढदिवस बुधवारी त्या ठिकाणी येणार. एका वर्षी 2 ऑगस्टला बुधवार होता, तर त्याच वर्षातील 4 सप्टेंबरला कोणता वार असेल. आता लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला असते आणि शिक्षक दिवससुद्धा म्हणजे 1 ऑगस्टला जो वार असतो तो शिक्षक दिनाच्या दिवशी म्हणजे 5 सप्टेंबरला पण असतो, बरोबर. म्हणजे 2 ऑगस्टला जर बुधवार असेल बघा, 2 ऑगस्टला जर बुधवार असेल तर 1 ऑगस्टला मंगळवार असेल, बरोबर. मग 5 सप्टेंबरला मंगळवार असेल, 5 सप्टेंबरला काय असेल मंगळवार, तर 4 सप्टेंबरला काय असेल सोमवार. या पद्धतीने सुद्धा आपण उत्तर सांगू शकतो किंवा सगळे दिवस मोजून आपण उत्तर त्या ठिकाणी सांगू शकतो. पुढचा दिवस आपल्याला सांगायचा, तर दिवस मोजताना कसं सांगायचे ती पण पद्धत बघा. 2 ऑगस्ट म्हणजे या ठिकाणी ऑगस्टचे उरले तुमचे 29 दिवस आणि सप्टेंबरचे उरले 4 दिवस. यांची दोघांची काय करा बेरीज, झाली 33. याला 7ने भागा, 7 चोक 28. 5 दिवस पुढे सरकायचे आहे, 5 बाकी उरल्यामुळे 5 दिवस बुधवारपासून पुढे सरकायचे आहे तुम्हाला. म्हणजे गुरुवार 1, शुक्रवार 2, शनिवार 3, रविवार 4, सोमवार 5. म्हणजे बरोबर काय आला सोमवार आला. पुढचा व्हेन आकृतीवरचा प्रश्न बघा. पुढील आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नांचे उत्तर पर्यायामधून निवडा. वर्तुळ आहे, एक त्रिकोण आहे आणि एक समलंब चौकोन आहे. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या तिन्हीमध्ये असणारा अंक कोणता. वर्तुळामध्ये पण, त्रिकोणामध्ये पण आणि चौकोनामध्ये पण असलेला अंक कोणता. तर बघा हा 4 बघा, हा 4 वर्तुळात पण येतोय, चौकोनात पण येतोय आणि त्रिकोणात पण येतोय. म्हणजे पर्याय नंबर 3 आपला या ठिकाणी बरोबर येतोय. पुढचा प्रश्न बघा 65वा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा व उत्तर लिहा. या ठिकाणी बघा पर्याय काय येणार, तर नीट बघा. 8, 5, 9. 8, 5, 9. 8ची आणि 5ची वजाबाकी करा. 3 आणि 3चा वर्ग करा. बघा हा 9 आला. 7 आणि 5 2ची वजाबाकी करा. 5, 5चा वर्ग करा. 25 आला. मग 9ची आणि 7ची वजाबाकी करा. 2, 2चा वर्ग करा. 4 उत्तर येणार. म्हणजे पर्याय नंबर 1. प्रश्न 66वा. 66 पासून तर 70 पर्यंत काही सूचना दिल्या आहेत, त्या सूचनांचा अवलंब करा. प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदं दिली आहेत, त्यांचे काही वैशिष्ट्य आहे, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटात बसणारा 4थं पद या ठिकाणी पर्यायामधून आपल्याला निश्चित करायचं. मोठे आतडे, जठर असतं त्याच्याजवळ. तर लहान आतडे कुठं असतं, तर आपण सांगू शकतो हृदयात नसतं, श्वासपटलात नसतं, वृक्कामध्ये नसतं, तर कुठं असतं ग्रासिकाशी त्याचा संबंध असतो. मोठ्या आतड्याचा जठरशी संबंध असतो, लहान आतड्याचा ग्रासिकाशी संबंध असतो पचन संस्थेत. प्रश्न 7वा. गंगा आणि महानदी, तर गोदावरी आणि कावेरी यांची जोडी येते, म्हणून पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न बघा. आकृत्या दिल्या आहेत, यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे तिघांचा. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे बघा. ही आकृती आहे, एक स्वल्पविराम आहे, हिला आडवी केलेली आहे, त्यानंतर हिला विरुद्ध दिशेला दिली आहे, बरोबर. तर बघा काय होईल आता पुढे पर्याय बघूया आपण. तर बघा हा जो भाग आहे हा वरती गेला, बरोबर किती अंशातून फिरला 90 अंशातून. परत हिला आपण उलट केलं. आता हिला उभी करूया. उभी जर केली समजा तर कशी येईल बघा, अशी येईन का अशी येईन. आता हा जो काही भाग आहे बघा आपला, हा वरती जाणार, बरोबर, आणि हा भाग खालती येणार. म्हणजे ज्याचा अर्थ बघा पर्याय नंबर आपला हा जो 4 दिसतोय हा या ठिकाणी तंतोतंत जुळतोय बघा.
पर्याय नंबर 4, कारण ही आकृती आपली ह्या पद्धतीने होणार बघा. हा तिरकस भाग, हा असा, ह्या पद्धतीने येणार, म्हणजे पर्याय नंबर काय 4. पुढचा प्रश्न बघा. 69, 29, 31, 17, 19, 59, 61 जोड मूळ संख्यांच्या जोड्या दिल्या आहेत. 29, 31 एक जोड मूळ संख्यांची जोडी आहे. 17, 19 जोड मूळ संख्या आहे. 59, 61 जोड मूळ संख्या आहे. तर पर्यायामध्ये जोड मूळ संख्यांची जोडी कोणती? तर पर्यायामध्ये आपल्याला दिली आहे जोड मूळ संख्यांची जोडी पर्याय नंबर 1 मध्ये 41 आणि 43. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 5, 9, 8, 5, 8, 5, 4, 1, 6, 9, 8, 4 तर ह्या गटाशी जोडणारी चौथी संख्या आपल्याला शोधायची पर्यायामधून. तर चौथी संख्या कोणती येणार नीट बघा. 5985 आलेली आहे. यांची सगळ्यांची जर आपण बेरीज केली 8 आणि 5 13, 9 22 आणि 5 27 होतात. 8 आणि 5 13, 13 आणि 4 17 आणि 1 18 होतात. 6, 9 15, 15 आणि 8 23 आणि 4 27 होतात. मग आता पर्यायामधून आपल्याला कोणती संख्या या ठिकाणी जोडणार आहे? तर आपण जर बघितलं नीट तर पर्याय नंबर 2 मध्ये बघा 9 3 12 आणि 8 20 आणि 7 27 होतात. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 2 आपल्या या ठिकाणी तंतोतंत जोडतो आहे. कारण इथं 29 बेरीज येते. इथं जर बघितलं तर 9 4 13 होतात बघा. 9 4 13 आणि 8 21, 21 आणि 7 28 होतात. इथं 29 येते, इथं 28 येते. 9 5 14, 14 आणि 8 22 आणि 7 29 होते. म्हणून पर्याय नंबर 2 मध्ये बेरीज 27 येते. म्हणून पर्याय नंबर 2 आपला या गटाशी तंतोतंत जोडतो. एका सांकेतिक भाषेत 5ला 13 म्हटलं, 5ला 13 म्हटलं, 7ला 19 म्हटलं, 5ला 13 म्हटलं, 7ला 19 म्हटलं, 8ला 22 म्हटलं, तर एकाला किती म्हणावं लागेल? तर आता बघा 5ला 13 म्हटलं, 5ला किती म्हटलं 13. तर पुढे जी येणारी संख्या आहे 7, तिला 19 म्हटलं आहे. 8ला 22 म्हटलं तर एकाला त्या ठिकाणी काय म्हणावं लागेल? तर एकाला या ठिकाणी बरोबर जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी एकच म्हणावं लागेल. कारण एकाला 1, 2ला आपण 3 म्हणू. या पद्धतीने जर पुढे गेलं तर बरोबर आपल्याला एकासाठी एकच त्या ठिकाणी घ्यावा लागेल. कारण या ठिकाणी बघा 5मध्ये 8चा फरक आहे, या ठिकाणी 12चा फरक आहे, या ठिकाणी तुमचा 14चा फरक आहे. तर एकाने एकामध्ये कशाचा फरक येईल? शून्याचा. कारण फरक हा हळूहळू काय होत जातो आहे? वाढत जातो आहे. एक आणि एकाचीच जोडी त्या ठिकाणी घेतलेली आहे. पुढे बघा अजून दुसरं एक कारण आपण काय सांगू शकतो नीट बघा. तर या ठिकाणी पहिल्या 2 जोड्या मूळ संख्यांच्या आहेत, तिसरी जोडी संयुक्त संख्येची आहे. तर एकाशी कोणाची जोडी येते? संयुक्त पण येणार नाही, मूळ पण येणार नाही. म्हणून एकाचीच जोडी त्या ठिकाणी येणार. पुढचा पर्याय बघा. प्रश्न 72वा. एका सांकेतिक भाषेत एकाला 5 म्हटलं, म्हणजे हा इथं आला तुमचा 5 गुणिले 7ला 4 म्हटलं, 3ला 7 म्हटलं, 4ला 9 म्हटलं. तर बघा एकाला 5 म्हटले, 3ला 7 म्हटले, 4ला 9 म्हटले, 2ला 6 म्हटले. तर आपलं उत्तर काय येणार? बघा एकाला 5 म्हटले 5, 2ला 6 म्हटले गुणिले 6 आणि 3ला 7 म्हटले म्हणून अधिकच 7. 5 आणि 6ची बेरीज करा, 30, 30मध्ये 7 टाका, 37 बरोबर. आता या 3ला काय म्हटले ते बघा, 3ला 7 म्हटले बरोबर, आणि म्हणजे हा 7 आला आणि 37 आपल्याला इथं दिसतं आहे बघा पर्याय नंबर 4 मध्ये. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर 37 आलं. पर्याय नंबर 4 आपल्या या ठिकाणी तंतोतंत जुळतो आहे. म्हणून आपलं उत्तर आलं पर्याय नंबर 4. एका सांकेतिक भाषेत रक्षक हा शब्द असा लिहितात, भक्षक हा शब्द असा लिहितात, क्षरण हा शब्द असा लिहितात, तर भरण हा शब्द कसा लिहिणार? तर एक एक अक्षराचा परिचय आपण करून घेऊ. तर बघा रक्षक भक्षक या दोघांमध्ये क आहे.
दोघांमध्ये समान असलेलं चिन्ह बघा. पहिल्यांदा आपण काय करू, तिघांमध्ये असलेला शब्द कॉमन असलेलं अक्षर कोणतं? तिघांमध्ये कॉमन असलेलं अक्षर क्ष आहे बघा. क्षचं चिन्ह आपण ठरवून घेऊ. क्षसाठी आलं वर्तुळात एक टिंब, बरोबर. त्यानंतर आता भ बघा. भ याच्यातच आहे. याच्यात असलेलं चिन्ह जे दुसरीकडे कुठंच नाही आहे असं चिन्ह आहे चौकोन. मग म्हणजे भसाठी काय येणार बघा, एक चौकोन आणि त्याच्यात एक भरीव टिंब. र याच्यात आणि याच्यात आहे. या दोघांमध्ये असलेलं चिन्ह बघा कोरं वर्तुळ. रसाठी आलं कोरं वर्तुळ. न बघा, न फक्त याच्यात आहे. फक्त याच्यातच असलेलं चिन्ह आहे त्रिकोणाचं. म्हणजे तुमचा भरण शब्द येईल चौकोनात टिंब वर्तुळ आणि त्रिकोण. चौकोनात टिंब वर्तुळ आणि त्रिकोण. बघा पर्याय नंबर 4. त्रिकोण आहे, वर्तुळ आहे आणि चौकोनात एक टिंब दिला आहे म्हणजे पर्याय नंबर 4. प्रश्न 74 बघा. एका सांकेतिक भाषेत नवर हा शब्द, नवर बरोबर अधिक मायनस भागिले असं लिहितात. नरक हा शब्द मायनस प्लस गुणिले असं लिहितात. मकर हा शब्द गुणिले मायनस चौकोन असं लिहितात. तर वखम हा शब्द कसा लिहिणार? आता तिघांमध्ये कॉमन असलेला शब्द बघा रचं काय येणार ते बघू आपण. पहिल्यांदा रचं चिन्ह ठरवा घ्या. तिघांमध्ये असलेलं चिन्ह प्लसचं नाही, मायनस. र आला मायनस, बरोबर. आता क बघा. क याच्यात आणि याच्यात आहे, मकर आणि नरकमध्ये. तर दोघांमध्ये कॉमन असलेलं चिन्ह आहे गुणिलेचं. क आला तुमचा गुणिले. आता व बघा. व फक्त याच्यातच आहे, मग याच्यातच असलेलं चिन्ह आहे तुमचं भागिले. वचं आलं तुमचं चिन्ह भागिले, बरोबर. व झाला, क झाला, तर म फक्त याच्यात आहे बघा. मग याच्यातच असेल असं चिन्ह कोणतं? चौकोनाचं. म आला चौकोन. म्हणजे मायनस गुणिले आणि चौकोन असं चिन्ह कुठं आहे बघा. मायनस गुणिले आणि चौकोन म्हणजे पर्याय नंबर 1. प्रश्न 74 नीट बघा. मायनस व क म मायनस गुणिले आणि चौकोन. चौकोन गुणिले हे भागिले चिन्ह कशाचं आहे तर नीट बघून घ्या परत एकदा. नाही, भागिले येईल बघा. मायनस नाही आहे, भागिले आहे. पर्याय नंबर 3 नाही येणार या ठिकाणी. पर्याय नंबर बघा 2 येतं आहे. भागिलेचं चिन्ह आहे भागिले गुणिले आणि चौकोन म्हणून पर्याय नंबर 2. शेवटचा प्रश्न 75. शाळेच्या मैदानावर खो खोचा सामना सुरू आहे. सामना अटीतटीमध्ये चालू आहे. अचानक मैदानावर गोंधळ होतो, तर तुम्ही काय करणार? गोंधळ का झाला हे पाहून गोंधळ करणाऱ्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करेन. गोंधळ घालणाऱ्या मुलांना बदलून काढीन. मी सुद्धा मैदानावर जाऊन गोंधळ करेन. माझ्या वर्गात पळत जाऊन बसेन. तर काय करणार? गोंधळ का झाला हे पाहून गोंधळ करणाऱ्या मुलांना शांत करण्याचा काय करेल? प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने बुद्धिमत्ता या विषयातील ह्या 50 प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करून घेतला आणि योग्य उत्तर कोणतं याच्यावर सविस्तरपणे चर्चा केली. अशाच पद्धतीने परीक्षेत तुम्ही त्या ठिकाणी बुद्धिमत्ता वापरून सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करायचा. जास्त घाई करायची नाही. व्यवस्थितपणे योग्य विचार करून योग्य नियम शोधून उत्तराकडे जायचं, म्हणजे तुमचे पर्याय चुकणार नाहीत. तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा.